सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हर्च्युअल फंक्शनची जे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो आपण स्टडी केला होता. व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय बघितलं होतं. त्याचबरोबर ॲक्च्युली हा जो पार्ट असणार आहे आपला आजचा आजचा जो आपला पार्ट असणार आहे हा लास्ट पार्ट असणार आहे पॉलिमॉर्फिझमचा. इथं आपलं पॉलिमॉर्फिझम संपतंय. पॉलिमॉर्फिझमचे ॲक्च्युली दोन टाईप्स पडतात, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम. त्या कंपाईल टाईममध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग शिकलोय आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग शिकलोय. रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये आपण व्हर्च्युअल फंक्शन शिकणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल जे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो आपण काल प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. तर आता आज जे आहे ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हर्च्युअल फंक्शन हे आपण बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा एका 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया की व्हर्च्युअल फंक्शन ऍक्च्युली काम काय करते. व्हर्च्युअल फंक्शन आपल्याला काय फॅसिलिटी देते, काय सर्व्हिस देते. ऍक्च्युली व्हॉट इज द सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय व्हर्च्युअल फंक्शन. व्हर्च्युअल फंक्शन आपल्याला अशी सर्व्हिस देते की प्रत्येक क्लासमध्ये ज्यावेळी मी क्लास एखादा इनहेरिट करणार आहे, मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं की इनहेरिटन्स नावाची कॉन्सेप्ट बघून ठेवा आणि पॉइंटर नावाची कॉन्सेप्ट बघून ठेवा, कारण की त्याच्यावरती या गोष्टी डिपेंड आहेत. ओके, सो ज्यावेळी मी एकापेक्षा अनेक क्लास बनवतोय आणि क्लास बनवताना मी प्रत्येक क्लासमध्ये जर सेम सिग्नेचरची, सेम बिहेवियरची, सेम नावाचं जे फंक्शन जर मी बनवलं तर मला वापरता येऊ शकतं का? तर येऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला हे वापरायचं असेल सेम नावाचं फंक्शन तर मला काय करावं लागेल? व्हर्च्युअल फंक्शन, व्हर्च्युअल नावाचं फंक्शन वापरावं लागेल. आता व्हर्च्युअल फंक्शन वापरताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्या फंक्शनला व्हर्च्युअल बनवण्यासाठी मला व्हर्च्युअल नावाचा कीवर्ड वापरावा लागतो. सुरुवातीला काय वापरावं लागतं? व्हर्च्युअल नावाचा कीवर्ड वापरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला रिटर्न टाईप द्यावा लागतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फंक्शनचं नाव द्यावं लागतं आणि बेसिकली त्या फंक्शनमध्ये आपण काय लिहिणार आहोत? कोड लिहिणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये काय असणार आहे? कोड असणार आहे. आणि कोड कंप्लीट झाला का आपण काय करतो? जनरली क्लोजिंग करतो. तर अशा पद्धतीनं आपलं व्हर्च्युअल फंक्शन लिहिण्याची मेथड आहे. हे आपण सिंटॅक्स आणि एक्झाम्पल डिस्कस केलं होतं. आता त्याच्यानंतर दुसरी जी नोट होती, इम्पॉर्टंट नोट होती यामध्ये, ती अशी की जो आपला पॅरेंट क्लास आहे, जो आपला बेस क्लास आहे, त्याच्यामध्येच फंक्शन हे व्हर्च्युअल बनवलं जातं. आपण डिराइव्ह क्लासला बनवत नाही. ओके, सो आता हे जर ऍक्सेस करायचं असेल, हे जर मला फंक्शन ऍक्सेस करायचं असेल तर मला ऑब्जेक्ट टाईपचा पॉइंटर बनवावा लागतो. क्रिएट ऑब्जेक्ट टाईप पॉइंटर, क्रिएट ऑब्जेक्ट टाईप पॉइंटर. आता जनरली जर तुम्ही नॉर्मल पॉइंटर शिकलात, नॉर्मल पॉइंटर कॉन्सेप्ट जर शिकलात तुम्ही, तर यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं की एका दुसऱ्या नॉर्मल व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस स्वतःमध्ये स्टोअर करणं, याला आपण काय म्हणतो? हे रेग्युलर पॉइंटर कॉन्सेप्ट आहे. आता क्रिएट ऑब्जेक्ट टाईप पॉइंटर याचा अर्थ काय होतो की त्या ऑब्जेक्टचा तुम्हाला पॉइंटर बनवायचा आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. सो आता तुम्हाला व्हर्च्युअल फंक्शनचा प्रोग्राम कसा करायचा याच्याबद्दल थोडंसं आपण स्टेप वाईज जाऊया. माझी जी पहिली स्टेप असणार आहे, स्टेप वन जी असणार आहे माझी, ती अशी असणार आहे. क्रिएट क्रिएट और डिफाइन डिफाइन व्हर्च्युअल फंक्शन, व्हर्च्युअल फंक्शन इन बेस क्लास, इन बेस क्लास. माझी स्टेप दुसरी असणार आहे, माझी स्टेप दुसरी असणार आहे. कॉल कॉल व्हर्च्युअल फंक्शन, कॉल व्हर्च्युअल फंक्शन इन मेन फंक्शन, कॉल व्हर्च्युअल फंक्शन इन मेन फंक्शन, मेन फंक्शन युझिंग ऑब्जेक्ट पॉइंटर, युझिंग ऑब्जेक्ट पॉइंटर. तर दोन प्रकारच्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय सांगितली की सर्वात पहिल्यांदा व्हर्च्युअल फंक्शन डिफाईन करा बेस क्लासमध्ये, आणि व्हर्च्युअल फंक्शन डिफाईन केल्यानंतर ते कुठं कॉल करायचंय मला? मेन फंक्शनमध्ये. बिकॉज जोपर्यंत एखादं फंक्शन तुम्ही कॉल करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा आउटपुट बघायला मिळणार नाही. एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. तर आता या दोन स्टेपचा वापर करून आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तर प्रोग्राम आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत बघा. सर्वात पहिल्यांदा मी इथे प्रोग्राम पूर्ण लिहितोय आणि एक्सप्लेन सुद्धा करणार आहे. तर पहिल्यांदा मी हेडर फाईल्स घेतोय. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. दुसरी हेडर फाईल मी घेतलेली आहे हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच. हा प्रोग्राम मी नोटपॅडला का लिहितोय? कारण की तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग व्हावं की काय ऍक्च्युली जे काय चाललंय ते आपल्याला कळावं. याच्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे टर्बोसीच्या. सो एक क्लास बनवला.
टेस्ट बनवा किंवा सॅम्पल बनवा, काही प्रॉब्लेम नाही. सॅम्पल नावाने क्लास बनवला, त्याच्यामध्ये एक पब्लिक नावाचं मेंबर फंक्शन घेतलं, आणि आता पब्लिक नावाचं एक्स्ट्रीमली सॉरी पब्लिक नावाचं आपण ऍक्सेस स्पेसिफायर घेतलं. पब्लिक नावाचा ऍक्सेस स्पेसिफायर घेतल्यानंतर याच्यामध्ये मी आता एक फंक्शन बनवणार आहे. ते फंक्शन असणार आहे व्हर्च्युअल फंक्शन. तर व्हर्च्युअल फंक्शन बनवताना सर्वात पहिल्यांदा व्हर्च्युअल नावाचा कीवर्ड वापरावा लागतो. व्हर्च्युअल फंक्शनला नाव दिलं मी ऍक्सेस. ओके, ऍक्सेस नावाने मी काय बनवलं, फंक्शन बनवलं. तर आता याच्यामध्ये मी ओपनिंग कर्ली ब्रॅकेट घेतलं आणि याच्यामध्ये मी एक शब्द प्रिंट केला, दिस इज बेस क्लास. ओके, दिस इज बेस क्लास. आणि हा क्लास काय केला, क्लोज केला. बरोबर. सिम्पली मी पहिला क्लास इथे बनवलेला आहे आणि पहिला क्लास प्रॉपर वेने बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मी काय बनवलं, व्हर्च्युअल व्हर्च्युअल वॉइड रिटर्न टाईप दिला वॉइड, आणि ऍक्सेस हे फंक्शनचं नाव दिलेलं आहे. तर आता काय करायचंय, मला मला नवीन क्लास बनवायचा आहे जुन्या क्लासपासून. तर हा जो कॉमन सिंटॅक्स आहे तो बघूया. क्लास न्यू क्लास नेम कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम, हा क्लास जोडण्याचा सिंटॅक्स आहे. तुम्हाला यासाठी सिंगल इनहेरिटन्स नावाची कॉन्सेप्ट बघावी लागेल. तर मी त्या सिंटॅक्स प्रमाणे लिहितोय. क्लास, माझा नवीन क्लास आहे सॅम्पल सॅम्पल वन कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम. ओल्ड क्लास कोण आहे, सॅम्पल. म्हणजे क्लास न्यू क्लास नेम कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मी हा क्लास ओपन केलेला आहे, पब्लिक घेतलं. पब्लिक मध्ये व्हर्च्युअल वॉइड, सॉरी इथं फक्त वॉइड येणार आहे, वॉइड ऍक्सेस. इथं पण मी सेम नावाचं फंक्शन बनवलंय बघा, सेम नावाचं फंक्शन बनवलंय. आणि याच्यामध्ये मी सी आउट टाकतो, सी आउट, दिस इज न्यू क्लास. ओके, दिस इज न्यू क्लास. तर आता याच्यामध्ये मी दोन फंक्शन बनवलेत बघा. पहिल्या फंक्शनचं पण नाव काय आहे, थोडी स्क्रीन छोटी करतो, तुम्हाला पूर्ण प्रोग्राम दिसेल. पहिल्या फंक्शनचं नाव आहे ऍक्सेस आणि दुसऱ्या पण फंक्शनचं नाव काय आहे, ऍक्सेस. ओके. सो आता याच्यामध्ये एकच सेकंड, हा ठीक आहे. इथे मी ऍक्सेस नावाचं फंक्शन बनवलंय, इथं पण सेम ऍक्सेस नावाचं फंक्शन बनवलंय. आणि या दोन्ही फंक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट पास केलेले नाहीये. ठीक आहे. फक्त मी पहिल्या फंक्शनला काय बनवलंय, व्हर्च्युअल बनवलंय. आता हे पहिल्या फंक्शनला ज्यावेळी मी व्हर्च्युअल बनवेन, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्ही एकापेक्षा अनेक क्लासमध्ये हे फंक्शन युझिंग ऍक्सेस करू शकता, त्याच्यामध्ये सेपरेट डेटा फिलअप करू शकता. पहिल्या क्लासमध्ये मी एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे, दिस इज अ बेस क्लास, आणि दुसऱ्या क्लासमध्ये दिलेला आहे दिस इज न्यू क्लास. ठीक आहे. तर स्टेप वाईज आपण चाललोय, माझी स्टेप पहिली कंप्लीट झालेली आहे. स्टेप पहिली काय आहे, डिफाईन डिफाईन व्हर्च्युअल फंक्शन इन बेस क्लास. आता बनवलेलं आहे. आता याच्यानंतर मला मेन फंक्शन लिहावं लागेल, वॉइड मेन. ओके, वॉइड मेन. आता वॉइड मेन मध्ये सर्वात पहिल्यांदा मला काय बनवावं लागेल, ऑब्जेक्ट बनवावं लागेल. ठीक आहे, ऑब्जेक्ट बनवला. फॉर एक्झाम्पल मी सॅम्पल पहिल्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, येस, कॉमा. आता पॉइंटर बनवला स्टार, येस. ओके. आता स्टार कोण आहे, ते स्टार पी नाव देतो याला. स्टार पीचा अर्थ काय, पी म्हणजे इथे मी पॉइंटरचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे पी नावाने. आणि हे जे स्टार अस्टरिक मार्क जे आहे ते काय डिनोट करत आहे, की पॉइंटर टाईपचा ऑब्जेक्ट आहे डिनोट करते. ओके. सो याच्यानंतर क्लिअर स्क्रीन दिलं, क्लिअर स्क्रीन. क्लिअर स्क्रीन दिल्यानंतर आता मला काय करायचं, याच्यामध्ये मला सॅम्पल न्यूचा एक क्लास बनवूया, सॅम्पल वन. सॅम्पल वन, सॅम्पल वनचा क्लास बनवला एस वन नावाने. ठीक आहे. असे मी दोन ऑब्जेक्ट बनवलेले आहेत. बघा आता इथे जुन्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे यस, नवीन क्लासचा ऑब्जेक्ट आहे एस वन. ओके, जुन्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे यस आणि नवीन क्लासचा ऑब्जेक्ट आहे एस वन. आणि या दोघांना जोडणारा एक पॉइंटर नावाचं पी नावाचा मी ऑब्जेक्ट पॉइंटर क्रिएट केलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी तीन गोष्टी बनवलेल्या आहेत, सॅम्पलचा ऑब्जेक्ट, सॅम्पल वनचा ऑब्जेक्ट आणि पॉइंटरचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पॉइंटर पी नावाने बनवलेला आहे. इथे पी नाव देणं कंपल्सरी नाहीये, तुम्ही कोणत्याही नावाने बनवू शकता, डझंट मॅटर. ओके. इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का सर्वांना, इथपर्यंत प्रॉपर अंडरस्टँडिंग झालंय का? ओके. सो आता पुढचं बघूया. आता काय करायचंय, मला कॉल करायचंय.
तर कॉल करण्यापूर्वी मला काय करावं लागेल, हा जो मी पी नावाचा पॉइंटर बनवलेला आहे, या पी नावाच्या पॉइंटरमध्ये सॅम्पल चा डेटा ठेवला पाहिजे आणि याच पी नावाच्या पॉइंटरमध्ये S1चा डेटा ठेवला पाहिजे. तर सर्वात पहिल्यांदा बघूया, जो पहिला माझा ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल पी इक्वल टू एम्पर साइन ऑफ यस. याचा अर्थ काय झाला, की मी पी नावाच्या पॉइंटरमध्ये चा डेटा किंवा चा मेमरी ऍड्रेस ठेवलेला आहे. ओके. तर आता याच्यामध्ये पी डिनोट ऍक्सेस. ओके. परत आता पी मध्ये कुणाचा ऍड्रेस ठेवावा लागेल, S1चा. ठीक आहे. सेम परत कॉल करायचं, पी डिनोट ऍक्सेस, देन गेट CH, क्लोजिंग अवर प्रोग्राम. ठीक आहे. बघा एकदा हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. सर्वात पहिल्यांदा मी मेन फंक्शन मध्ये काय ऍक्टिव्हिटी केली तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा सॅम्पल हा माझा बेस क्लास आहे, जुना क्लास आहे. सॅम्पल 1 माझा नवीन क्लास आहे. तर सॅम्पलमध्ये येस नावाचा ऑब्जेक्ट बनवलाय आणि सॅम्पल वनचा जो ऑब्जेक्ट आहे तो S1 आहे. आता या दोघांना मला प्रिंट करायचं आहे, कारण की प्रॉब्लेम काय झालाय, की दोघांमध्ये फंक्शनचं नाव सेम आहे, सगळं सेम आहे. आणि मी पहिलं फंक्शन व्हर्च्युअल बनवलंय. आणि व्हर्च्युअल फंक्शन जर मला प्रिंट करायचं असेल तर मी ऑब्जेक्ट पॉइंटर वापरतो. तर आता इथे मी पी नावाचा ऑब्जेक्ट पॉइंटर बनवलाय. पी मध्ये पहिल्यांदा चा डेटा ठेवला, त्याच पी मध्ये S1चा डेटा ठेवला आणि काय केलंय, डॉट ऑपरेटर वापरण्याच्या ऐवजी मी इथे काय वापरलंय बघा, इथे दिस ऑपरेटर वापरलंय आणि हे डिनोट करते की फंक्शन ऍक्सेस कॉल झालेला आहे. ओके. इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का? प्रोग्रामचं मिनिंग समजलंय का सर्वांना? ओके. स्वतःचं डायरेक्टली प्रॅक्टिकल करून बघूया वेळ न घालवता. इथे मी टर्बोसीच्या विंडोवरती आलेलो आहे. ओके. सो टर्बोसीच्या विंडोवरती आल्यानंतर मला आता इथे काय करायचंय, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच, त्यानंतर हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच, आता त्यानंतर मला काय घ्यायचंय, क्लास घ्यायचंय. पहिल्या क्लासला नाव दिलं सॅम्पल, पब्लिक पब्लिक, देन व्हर्च्युअल फंक्शन बनवलेलं आहे. व्हर्च्युअल वॉइड, इथे यम नावाचं फंक्शन बनवतो. खूप मोठं फंक्शन मगाशी आपण बनवलं होतं. यम नावाचं फंक्शन बनवलं. मगाशी आपण ऍक्सेस बनवले, त्या ठिकाणी मी फक्त यम वापरलंय, डोंट वरी. इथे सी आउट दिलेला आहे. सी आउट एक स्टेटमेंट प्रिंट केलं, दिस इज ओल्ड क्लास, दिस इज ओल्ड क्लास. देन मेंबर फंक्शन क्लोज केलं, क्लास क्लोज केला. अगेन क्लास क्लास सॅम्पल वन, क्लास सॅम्पल वन इज माय न्यू क्लास. देन पब्लिक. आता इथलं फंक्शन व्हर्च्युअल बनवण्याची गरज नाहीये, डायरेक्टली मी वॉइड यम नावाचं फंक्शन वापरू शकतो. याच्यामध्ये मी लिहिलं सी आउट, इथं घेतलं दिस इज अ न्यू क्लास, दिस इज अ न्यू क्लास, एंडिंग विथ सेमिकोलन, स्लॅश एन देतो नवीन लाईनला आणण्यासाठी. ओके. तर आता हे इथे मी क्लोज करतोय बघा. देन वॉइड मेन. आता याच्यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा दोन क्लासचे मला सेपरेट ऑब्जेक्ट बनवावे लागतील. माय फर्स्ट क्लास नेम सॅम्पल, माय सेकंड क्लास नेम सॅम्पल वन. सो सॅम्पल यस कॉमा स्टार पी. पी मीन्स पॉइंटर ऑब्जेक्ट. पी मीन्स पॉइंटर ऑब्जेक्ट. सॅम्पल वन S1 सॅम्पल वन S1. देन क्लिअर स्क्रीन. आता मला फंक्शन कॉल करायचं आहे. या पी मध्ये मी व्हॅल्यू ठेवली कुणाची, यसची व्हॅल्यू इथं स्टोअर केली. देन प्रिंट केलं पी ऑफ यम काय आहे, मेंबर फंक्शन आहे, व्हर्च्युअल मेंबर फंक्शन. देन अगेन पी मध्ये कोणाचा ऍड्रेस ठेवला, S1चा. अगेन पी यम परत प्रिंट केला. अगेन गेट सी एच
आता प्रोग्राम रन करून बघूया. काय विचारते बघा. सॅम्पल 1 कॅनॉट कन्वर्ट. ओके. सो आता इथे काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा S1 चा आपण डेटा ठेवलेला आहे. त्यानंतर पी मध्येच एस आणि S1 ठेवलेला आहे. याच्यामध्ये दोन्हीमध्ये आपण मेंबर फंक्शन सेम वापरलंय का बघा एकदा. सॅम्पल अँड सॅम्पल 1. ओके. void m void m. तर तुम्ही ते इनहेरिटेशनचा वापरायला विसरला, म्हणजे क्लास हे करताना ना. येस 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 येस, ते मिस्टेक झालेली आहे. क्लास न्यू क्लास नेम पब्लिक ओल्ड क्लास नेम सॅम्पल. ओके. रन झालाय बघा प्रोग्राम. आउटपुट तुम्हाला दिसते सर्वांना. दिस इज ओल्ड क्लास आणि दिस इज न्यू क्लास. याच्यामध्ये काय झाले बघा की ऍक्च्युली आपण इनहेरिटन्स यामध्ये प्रॅक्टिकल करताना यूज नव्हता केला. मी 2 सेपरेट क्लास बनवले होते, त्यामुळे व्हॅल्यू कन्वर्ट होत नव्हती. सो आता मी इनहेरिटन्स जोडलेला आहे. दिस इज ओल्ड क्लास आणि दिस इज न्यू क्लास. आता ऍक्च्युली तुम्हाला सांगतो 2 मिनिटं की यामध्ये जर मी व्हर्च्युअल नाही वापरलं तर काय होतंय बघूया. हे मी व्हर्च्युअल काढून टाकतो. व्हर्च्युअल काढून टाकलं. ओके. आता दोन्ही फंक्शन सेम नावाने आहेत, सेम बिहेवियरने आहेत. व्हर्च्युअल मी फंक्शन काढून टाकले. आता प्रोग्राम मी कंपाईल करतोय बघा. एरर 0 आहे आणि मी रन करतोय. काय प्रिंट होतंय बघा. दिस इज अ ओल्ड क्लास, दिस इज अ ओल्ड क्लास. न्यू क्लास दाखवत नाहीये. न्यू क्लास का दाखवत नाहीये? कारण की तुम्ही केलंय काय, ऍक्च्युली दोन्ही क्लासमध्ये सेम नावाचे सेम सिग्नेचरचे फंक्शन बनवले. त्यामुळे फक्त दाखवतोय कोणता क्लास, ओल्ड क्लास. मी अजून एकदा दाखवतो बघा. याला स्लॅश एन लावतो. हा प्रोग्राम मी अजून एकदा रन करतो. ऑल्ट F9 देन कंट्रोल F9. बघा प्रिंट काय होत आहे. दिस इज ओल्ड क्लास, दिस इज ओल्ड क्लास. असं का होत असेल? कारण की त्या पहिल्या फंक्शनला मी व्हर्च्युअल बनवलेलं नाहीये. आणि ज्यावेळी तुम्ही पहिल्या फंक्शनला व्हर्च्युअल बनवता त्यावेळी ऑटोमॅटिकली 2 क्लास शो होतात. येत आहे का लक्षात? तर आता मी सेम फंक्शन मला वापरायचं तर आहे, म्हणून मी आता इथं काय वापरलं, व्हर्च्युअल घेतलं. आता व्हर्च्युअल घेतल्यानंतर परत एकदा प्रोग्राम रन केला. बघा इथे परफेक्टली दिस इज ओल्ड क्लास, दिस इज न्यू क्लास. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हा प्रोग्राम